आंदोलन पायऱ्यांवरती सुरू आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यासोबतच सत्ताधारी पक्षातील अनेक नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। विधानसभा निवडणुकांपूर्वी होणारे हे शेवटचे अधिवेशन आहे, त्यामुळे सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याची पूर्ण तयारी विरोधी पक्षांनी केलेली आहे। तर विरोधी पक्षाला कसं उत्तर द्यायचं याची रणनीती देखील सत्ताधारी पक्षाने आखलेली आहे। अर्थात या अधिवेशनामध्ये राज्यातल्या विविध घटकांसाठी घोषणांचा भरघोस पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। पण त्यासोबतच सरकारला कात्रीत पकडण्यासाठी मराठा ओबीसी वादाचा मुद्दा असेल, नीट पेपरफुटी प्रकरण असेल, पुण्यामध्ये वाढती नशेखोरी, गुन्हेगारी, पोर्शेकार अपघात प्रकरण, त्यासोबतच शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न, बोगस बियाणांचा प्रश्न, त्याच्यासोबतच शक्तीपीठ महामार्गाला विरोध अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरू शकतात। या अधिवेशनामध्ये हे सरकार भ्रष्ट आहे असा संदेश जनतेपर्यंत जाऊ द्या आणि सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं जास्तीत जास्त समोर आणा असे आदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना दिलेले आहेत। आणि या सगळ्याला अनुसरून सरकारला कात्रीत पकडण्यासाठी विरोधकांची नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे, कोणकोणत्या मुद्द्यावरती विरोधक आक्रमक होतात, किती आक्रमकपणे मुद्दे मांडतात, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे। त्यासोबतच सगळे महत्त्वाचे मंत्री आणि महायुतीतले महत्त्वाचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याची दृश्य सध्या समोर आलेली आहे। सध्याचा जर मुद्दा पाहिला तर पायऱ्यांवरती जे विरोधकांचं आंदोलन सुरू आहे तेच आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून। कर्जमाफीचा मुद्दा असेल, बोगस बियाणांचा मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेत। पीक विम्याचा मुद्दा जोरकसपणे या सगळ्या आंदोलनामध्ये मांडला जातोय। मुख्यमंत्री दालनामध्ये प्रवेश करतात आणि त्याच वेळी विरोधक देखील जोरदार घोषणाबाजी करतात। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहाच्या दिशेने रवाना झालेत आणि पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। आज पहिल्या दिवशी शेतकऱ्यांचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत विरोधकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। पुढचे 14 दिवस विधिमंडळाचं कामकाज चालणार आहे आणि गेल्या काही अधिवेशनांमधली जर आपण परंपरा पाहिली तर दररोज एक नवा मुद्दा घेऊन विरोधक पायऱ्यांवरती आंदोलन करतात। त्यामुळे या 14 दिवसात देखील वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधक आंदोलन करतील हे अपेक्षित आहे। सध्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती विविध फलक हातामध्ये घेऊन विरोधी पक्षातले नेते आंदोलन करतात। यामध्ये भाई जगताप, सतेज पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांच्यासारखे नेते सहभागी झालेले। सध्या राज्यामध्ये अनेक असे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात, कात्रीत पकडू शकतात आणि या सगळ्या मुद्द्यांवरती तोडगा नेमका कसा काढला जातो आणि विरोधकांना कसं प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांकडून दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। विधानसभा निवडणुकांआधीचं हे शेवटचं अधिवेशन आहे या सरकारचं, त्याच्यामुळे या अधिवेशनामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपले मुद्दे आक्रमकपणे मांडा असे आदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपल्या नेत्यांना दिलेले आहेत। हे सरकार भ्रष्ट आहे असा